चला तर मंडळी, आज मला लागली होती भूक आणि विचार केला होता की काय बनवायचं घरामध्ये. तर आज आलू ब्रेड घरामध्ये होतेच, तर त्याचे टिकिया बनवून आपण खाऊ शकतो. तर असा विचार आला आणि फटाफट लगेच आम्ही काढले आलू आणि उकडी केले, बॉईल केले आणि ब्रेडला मी काढून मस्त वर सर्व मसाले तयार केले फटाफट. 4-5 मिनटामध्ये सर्व मसाले तयार होतात, एकदम टेस्टी बनते आणि नवीन स्टाईलमध्ये बनवलं की सर्वांनाच आवडते. तर या चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी माझ्या बघत राहा, एन्जॉय करत राहा. मी थोडक्यामध्ये दाखवते, एकदम घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये राहते सामान, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला याची दिक्कत जात नाही. त्याच्यामुळे आपण सर्व असे फटाफट बनवून खाऊ शकतो गरमागरम. तर त्याच्यासाठी जास्त काही लागणार नाही आपल्याला. तर मी दाखवतेच तुम्हाला की काय काय लागणार आहे. तर चला मंडळी, आज पाहू आपण आलू ब्रेड टिकिया कशा बनवायचे. तर हे बघा, मी घेतलेले आहे बॉईल बटाटे. याला मस्त मी सालून घेतलेला आहे आणि मी पहिल्यांदाच बॉईल केलेले होते वेळ न घालवता. आणि इथे सँडविच ब्रेड घेतलेला आहे. ब्रेड कोणतेही तुम्ही इथे वापरू शकता. तर फ्रेश ब्रेड आपल्याला इथे हवे, त्याच्यामुळं मस्त अशी बँडिंग येते. तर इथे मी बटाटा पहिल्यांदा आलू कस करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, छान मस्त उखळलेले असले ना की एकदम फटाफट होऊन जातात. तर आपण बटाटे याच्यामुळं कद्दूकस करून घेतो की हे सर्व एक समान होऊन जातात. हाताने मॅशसुद्धा होते, पण कुठं गुटल्या वगैरे राहतात. त्याच्यामुळं असं जर आपण कसून घेतलं ना, मस्त एकसारखं होऊन जाते. तर मी अशाच पद्धतीने तिन्ही बटाटे असे सोलून घेणार आहे, कद्दूकस करून घेणार आहे. हाताने सुद्धा मॅश करू शकता तुम्ही जर कद्दूकस करायचा नसेल तर. तर हे पाहू शकता तुम्ही, फटाफट होतात, उखळलेले राहतात. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही वेळ जात नाही आणि दिक्कतही नाही राहत आपल्याला बनवायसाठी. पाहू शकता तुम्ही, फटाफट झालेले आहे. तर मी सर्व असेच करून तुम्हाला फटाफट दाखवते. हे बघा, मी तिन्ही बटाटे इथं मस्त कद्दूकस करून घेतलेले आहे, सर्व एकजीव झालेला आहे. तर आता आपल्याला तर चला, आता इथे आपल्याला आलूची स्टफिंग तयार करायची आहे. सर्वात आधी आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि एक मोठी कढई घ्यायची आहे. तर याच्यामध्ये मी जास्त ऑइल घालणार नाही, 2 टीस्पून ऑइल घालायचं आहे आपल्याला. आणि याला थोडंसं गरम होईपर्यंत आपण वेट करून घेऊ. थोडंसं आपलं गरम झालेलं आहे ऑइल. इथं कढीपत्ता ॲड करायचा आहे आपल्याला. याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. चला, तर चांगलंच आपण परतून घेतलेलं आहे. इथे मी एक बारीक चॉप केलेला कांदा आहे, हे घातलेला आहे इथे. आणि इथे सुद्धा मला इथं गोल्डन करायचं आहे कांद्याला. जास्त आपण इथं ऑइलचा वापर नाही करणार. हे पाहू शकता, 2 मिनटामध्ये मस्त असं परतून घेतला. आता इथे आपल्याला मटर घ्यायचे आहे, पण मटर आपल्याला इथं कुटून घ्यायचे आहे. असे दाणे वगैरे राहिले नाही पाहिजे, त्याच्यामुळे थोडेसे हलकेसे कुटून घ्यायचे. आणि याला सुद्धा रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ लागत नाही, मसाले लवकर भाजून जातात. पाहू शकता, 2-2 मिनिट लागतात सर्व मसाले रोस्ट होण्यासाठी. चला, तर 2 मिनटं झालेले आहे, मस्त परतून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, इथं घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर जास्त आपण घालायचं आहे, त्याच्यामुळे मस्त असा स्वाद वाढून जातो. आणि याला सुद्धा आपल्याला फिरून घ्यायचं आहे. हे मसाले मस्त असे खमंग भाजले ना की आपला मस्त स्टफिंग जे राहते ना, जबरदस्त लागते. त्याच्यामुळे मसाले चांगले परतून घ्या. तर आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. इथे तुमची घरामध्ये जर तुम्ही मुलांना बनवत असाल तर इथे मिरचीचा वापर कमी करा. तर मी इथे 1 टीस्पून आहे ठेचा, तर हे टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर इथे मी घेतलेला 1 टीस्पून मीठ आणि हळद आणि मसाला, गरम मसाला आहे, हे सुद्धा घालून घेतलेलं आहे. आणि याला सुद्धा आपल्याला फिरून घ्यायचं आहे. सर्व एकजीव होऊन जाते. मीठ जे आहे स्वादानुसार इथे तुम्ही टाकू शकता. हे बघा, मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, जास्त ऑइल घातलेलं नाही. चला, तर आता इथे आपल्याला घालायचा आहे कद्दूकस केलेला बटाटा. पाहू शकता तुम्ही, इथे मसाल्याची आणि आलूची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. तर आता आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे. 2 मिनटामध्ये मस्त मसाल्याचे मिक्स होऊन जातील आणि एकदम आपल्याला खमंग असा आपला स्टफिंग तयार होणार आहे. पाहू शकता, आपण इथे लाल मिरची घातलेली नाही. लाल मिरची इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे, त्याच्यामुळे मस्त असा स्वाद येतो. बघू शकता तुम्ही. तर आता याला आपल्याला फिरून घ्यायचं आहे फटाफट. आणि गॅस आपला स्लोच आहे. ते बघू शकता तुम्ही, मस्त जबरदस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे.
बघू शकता कलर खूप छान दिसत असेल तुम्हाला. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे सर्व मसाले मिक्स झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं ठेवायचे आहे. तर हे आपले 2 मिनटं झालेले आहे. मसाला आपला थंड झालेला आहे. मी इथे केचप घेतलेला आहे, टमाटर सॉस आणि आपला चिंचाची चटणी. तर आता आपल्याला ब्रेड कट करण्यासाठी घ्यायचे आहेत कटर किंवा असे कोणतेही जुगाड घरगुती. तर मी इथे गिलास घेतलेला आहे आणि एक मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे. तर आता दोन्ही मी पद्धत तुम्हाला दाखवते, जे सोपी असेल तुम्ही ते करून बघा. तर गिलासाने कट केले की मस्त असे छोटे छोटे पीसेस तुम्हाला दिसतील. हे बघू शकता मस्त असे छोटे पीसमध्येही तुम्ही बनवू शकता. तर मी आणि हे जे एक्स्ट्राचा भाग आहे इथे आपण इथं क्रम्स बनवून ठेवू शकतो. कोणत्याही आपण ब्रेड वगैरे हे खायचे असले त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. तर हे डब्याचं झाकण आहे मसाल्याच्या, यांनी सुद्धा आपण एक बनवून बघू. तुम्हाला जे साईज चांगली वाटत असेल त्या आवडीनुसार तुम्ही इथे कट करू शकता. जर कटर असेल तर कटरने सुद्धा करू शकता. हे ब्राऊन भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट राहते, त्याच्यामुळे हातानंच निघून जाते. हे बघू शकता तुम्ही. कोणती साईज तुम्हाला आवडते ते नक्की तुम्ही बनवून बघा. जे तुम्हाला बनवायचे असेल, मी हे तुम्हाला घरगुती जुगाड दाखवत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे छोटी मोठी साईज करू शकता. तर मी असेच कट करणार आहे, झाकणानेच करणार आहे. मला मोठे साईजचेच करायचे आहे, त्याच्यामुळं मी झाकणानेच करणार आहे. तर आपण अशाच पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहे आपल्याला. मी तुम्हाला एक स्टफिंग वगैरे सर्व बनवून दाखवते. हे बघा, आणि एक्स्ट्राचा भाग आहे हे काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त छान होते. तर मी हे 2 पहिल्यांदा तुम्हाला दाखवते बनवून. तर इथे तुम्ही चटणी तुमच्या आवडीनुसार इथे लावून घ्यायची आहे. हे बघा छान असा मस्त पिझ्झा मसालासुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. इथे मी दोन्ही चटणीचा यूज करत आहे आणि मसाला टाकायचा आहे आपल्याला आलूचा. इथे मस्त खट्टा मिठा असा स्वाद येतो. असा नक्की बनवून बघा तुम्ही घरी. आता एक वरची परत लावून घ्यायची आहे. याला चांगलं असं दाबून घ्यायचं आहे हाताने. मस्त बँडिंग घेऊन जाते. हे बघा छान मस्त झालेला आहे मसाला तयार आपला. तर मी हे सर्व बनवून तयार केलेलं आहे, बघू शकता. हे छोटी साईज आहे, हे सुद्धा जबरदस्त. मी तुम्हाला दोन्ही साईज दाखवलेले आहे, मोठी आणि छोटी. हे मोठी साईज आहे. जर तुम्हाला मोठी आवडत असेल तर तुम्ही मोठी बनवा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा कोणती साईज चांगली वाटते. आणि हे क्रम्स आहे ब्रेडचे, तर इथे आपण इथे फ्राय करून चायसोबत खाऊ शकतो. तर आता आपल्याला दुसरी प्रोसिजर करायची आहे बेंडिंगसाठी. तर चला फटाफट आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊ. तर इथे घ्यायचा एक बाऊल आणि चाळणी घ्यायची आहे इथं चाळायसाठी. आणि 4 टीस्पून इथं घरचं बेसन आहे. जर घरचं बेसन नसेल तर कोणतंही बेसन इथं वापरू शकता तुम्ही. याला मस्त असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्राचं जे डस्ट आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं बेसन आपलं करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं बेसन चाळल्या गेलेलं आहे. एक्स्ट्राचा भाग आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि इथं बेकिंग पावडर वापरायचं आहे आपल्याला, बेकिंग सोडा वापरायचा नाही. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि अर्धा टीस्पून आता इथं मीठ घालायचं आपल्याला. तर इथं बेकिंग सोडा टाकायचा नाही आहे, बेकिंग पावडरचा यूज करायचा आहे. आणि इथं मस्त पाणी घालून घोळ तयार करायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही मस्त असा पतला नाही जास्त आणि गाढाही नाही जास्त, पाहू शकता तुम्ही. एकदम मीडियम साईजचा आहे. तर आता आपल्याला इथं नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे, कोणताही नॉर्मल तवा घेऊ शकता तुम्ही. तर चला फटाफट आता इथे आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर आपण जास्त ऑइलमध्ये नाही करायचे, आपल्याला थोडंसं ऑइल घालून आता तव्यावर आपल्याला सेकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ऑइलमध्ये फ्राय करून खाऊ शकता. तर इथे ऑइल घालत आहे मी. तवा जरासा गरम झालेला आहे आणि हे बॅटर आहे आपलं. याच्यामध्ये थोडासा बारीक कापलेलं कोथिंबीर घालून घेऊ, त्याच्यामुळं मस्त वरचा जे ब्रेडचा भाग आहे बेसनाचा ते आपला कोटिंगचा तर एकदम मस्त दिसणार आहे. मी थोडासा घातलेला आहे. तर आता याच्यामध्ये डीप करायचे आहे आपल्याला. जागा कमी असल्यामुळे मी सर्व दाखवू नाही शकत, पण तुम्हाला सर्व दाखवते बघा. तर याच्यामध्ये एक आपला ब्रेड घ्यायचा आहे, ही टिकी आहे, आणि याच्यामध्ये डीप करायचे आहे. हे बघा छान. ज्याला जास्त ऑइल आवडत नसेल त्यांनी हे रेसिपी नक्की बनवून बघा. एकदम हेल्दी आहे, जास्त ऑइलचा वापर नाही आपला स्टफिंगमध्ये आहे, नाही आपण इथे ब्रेड तळण्यासाठी लावत आहे. तर एकदम मस्त
मस्त असा आपला सॉफ्ट आणि हेल्दी नाश्ता तयार होत आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व इथे 3 टाकून घेणार आहे। तर हे बघू शकता मस्त असे बँडिंगसुद्धा चांगली येते। तर बघू शकता तुम्ही इथे बेसन पुन्हा असाच घोळ बनवून तयार करू शकता। तर 2 मिनटं असेच आपण याला सेकून घेऊ। 2 मिनटं झालेले आहे। आता याची बाजू आपल्याला उलटी करायची आहे। एकदम मस्त अशी क्रिस्पी होऊन जाते खालचा भाग आणि वरचा भाग, आणि आतमध्ये सॉफ्ट, एकदम क्रंची हेल्दी नाश्ता आहे आपला हा। जास्त आपण ऑइलचा वापर केला नाही। हे बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे। बघू शकता आपल्याला सर्व बाजूला सेकून घ्यायचं आहे याला, आणि थोडं थोडं ऑइल टाकून मस्त क्रिस्पी करायचा। जसे आपण पराठे बनवतो तशाच पद्धतीने मस्त असा क्रिस्पी नाश्ता तयार होणार आहे आपला जबरदस्त। हे बघू शकता तुम्ही, आणि गॅसला मीडियमच ठेवायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व असे टिकियात आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। पाहू शकता मस्त असा आपला क्रंची झालेला आहे, आणि आपल्याला कमीत कमी पूर्ण टाईम इथे 5 मिनिटाचा लागते। तर मी साईडला सुद्धा इथे सेकून घेणार आहे। पाहू शकता एकदम मस्त गरम आहे, त्याच्यामुळं कसं आहे थोडासा हात जळण्याची शक्यता राहते। जसं तुम्हाला करता येईल तसे असे सेकून घ्या। एकदम गरमागरम राहते, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी दिक्कत जाते। तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व बाजूंना सेकून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही चांगलेच गरम राहतात, त्याच्यामुळे आपल्याला याला साईडला सेकायला थोडीशी अवघड जाणार आहे, पण सर्व सेकल्या जातात। कमी गॅसवरच सेकायचे आहे आपल्याला। परतून परतून मस्त असे क्रिस्पी करून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे कच्चे कोणत्याही साईडला न राहता आपल्याला असे करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही थोडं थोडं ऑइल टाकून आपल्याला चारही बाजूला मस्त असे क्रिस्पी करून घ्यायचे आहे। थोडासा वेळ लागतो इथे, पण खायला खूप टेस्टी लागते। नक्की घरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। तर मी सर्व असंच सेकून तुम्हाला दाखवते। हे बघा मस्त मी सर्व बाजूला सेकून घेतलेले आहे। पाहू शकता एकदम मस्त क्रंची झालेले आहेत। 5 मिनटं लागतात आपल्याला। सर्व वरचा भाग क्रंची आहे, आतमध्ये सॉफ्ट आहे। तर आता मी हे काढून घेत आहे, आणि दुसरी बॅच अशी आपल्याला तयार करायची आहे। तर मी अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा सेकून घेणार आहे फटाफट, आणि तुम्हाला दाखवणार आहे सर्व बनवून। तर हे पाहू शकता तुम्ही जबरदस्त आजचा आपला गरमागरम नाश्ता तयार होत आहे। तर चला मैत्रिणी असंच आपण सर्व तयार करून घेऊ। तुम्हाला सर्व दाखवते मी बनवून। हे बघा आपली आखरी बॅच आहे, आणि हे सुद्धा मी असेच भाजून घेतलेले आहे तव्यावर। चला मी काढून दाखवते एका प्लेटमध्ये तुम्हाला फटाफट। तर हे बघा आपला आलू टिकिया तयार झालेली आहे। पाहू शकता याच्यामध्ये मी टमाटरची चटणी आहे, आणि मस्त अशी चिंचाची चटणी ठेवलेली आहे। इथे दह्यासोबत किंवा चायसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता तुम्ही। कलर खूप छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही, आणि वरचा मस्त भाग क्रंची आहे, आतमध्ये सॉफ्ट आहे। आलूची जे स्टफिंग आहे एकदम जबरदस्त बनवलेली आहे आपण। खायला खूप टेस्टी आहे, हेल्दी नाश्ता आहे, कमी ऑइलमध्ये तळल्या गेलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हे नक्की आवडेल रेसिपी बनवायला आणि खायला सुद्धा। तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त हातानेच क्रंची असा लागत आहे, आणि स्टफिंग जबरदस्त बनलेली आहे, कुठंच क्रॅक नाही आहे, आणि सर्व बाजूला शेकल्या गेलेले आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। इथे कोणत्याही चटणीचा आवडीनुसार तुम्ही इथे स्नॅक्स खाऊ शकता, जबरदस्त बनवू शकता। तर अशाच रेसिपी तुम्ही बनवून घरामध्ये खाऊ शकता। तर चला मैत्रिणी भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत। चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा माझ्या झणझणीत चमचमीत, मेन म्हणजे खात राहा। तर भेटू अशाच मैत्रिणी दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।